पालघर जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात तलासरी पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने राबवलेल्या विशेष मोहिमेत 38,43,866 रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल आणि वाहने जप्त करण्यात आली असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे तंबाखू तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विशेष नाकाबंदी करण्यात आली। या कारवाई दरम्यान विविध वाहनांमधून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याचे उघड झाले। या प्रकरणी तलासरी, मोनोर आणि कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी विविध ठिकाणी सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला। तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यापैकी एका गुन्ह्यात इनोवा कारसह 12,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक विधी संघर्षित बालक आढळून आले आहे। उर्वरित कारवायांमध्ये मोनोर आणि कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात माल जप्त करण्यात आला। या 4ही कारवायांमध्ये एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील वाहनांसह 38,43,866 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सर्व आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध तंबाखू तस्करीच्या साखळीचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले आणि संबंधित विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच तलासरी, मोनोर आणि कासा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे यशस्वीरित्या पार पाडली। अवैध तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी पालघर पोलीस सातत्याने विशेष मोहीम राबवत असून अशा बेकायदेशीर व्यवसायात सहभागी होणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे। प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी हा केवळ कायद्याचा भंग नसून जनतेच्या आरोग्याशी खेळ आहे। अशा अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत नागरिकांनाही सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी। रिपोर्टर संदीप थोरात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।